माहूर तालुक्यात शुक्रवारी रात्री 2 ते 6 वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला। पैनगंगा नदीला मोठा पूर आलेला आहे। या पुराच्या पाण्यात सोलेवाडी येथील भागवत रामचंद्र भागवत भंडारी व भाग्यश्री रामचंद्र भंडारी या तिघांनी शेतात असलेल्या कोठ्याच्या छतावर आसरा घेतलेला आहे। त्याच्यासोबत काही गुरेढोरे सुद्धा आहेत। स्थानिकांनी बाजीला बांधलेल्या टायरच्या मदतीने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने त्यांचा तो प्रयत्न व्यर्थ गेला। दुपारी 2:30 वाजेपर्यंत जीवरक्षक दलाची चमू पोहोचली नसल्याने व तिघाही व्यक्तींजवळ पाणी पोहोचण्यास अर्ध्या फुटाचे अंतर शिल्लक उरल्याने चिंता वाढली होती। माहूर तालुक्यात सुमारे 5 तास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पैनगंगा नदी काठावरील जुनी हडसणी, रुई, जुने नेर, जुने लिंबायत, हरडप आदी गावात नदीचे पाणी घुसले आहेत। नदी व नाल्या काठावरील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे। माहूर शहरात अनेक घरात, गोदामात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झालेले आहे। भागवत भंडारी यांनी आम्हाला वाचवा म्हणून फोन आला। मी सकाळी 6:30 वाजतापासून येथेच आहे। तसे सदर घटनेची माहिती तहसीलदार माहूर यांना देण्याची अनेकदा फोन केला, त्यांनी तो घेतला नाही। नंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांना फोन केला। नंदनी रामचंद्र भंडारी। कोण आहेत तिथे आता? माझे मम्मी, पप्पा आणि आजोबा। कधीपासून आहेत ते? त्यांनी ते माहित नाही कधीपासून आहेत ते। सकाळपासून 5 वाजल्यापासून तिथं अटकले। आज सकाळपासून की कालपासून? आज सकाळपासून। किती जनावर किती आहेत तिथं? तिथं जनावर 6 आहेत। 6 जण। काही जण आता सकाळी फोन वगैरे आलता का त्यांच्या घरी? हो आलता। काय म्हणले ते? सकाळी आजीनंच बोलला आमच्या। काय म्हणे? ते पाणी होतं म्हणते जरासं, तर आमच्या आत्याने फोन लावला होता की हाय म्हणे पाणी जरासं आता ते हे आले म्हणे, झांजे आले म्हणे, ते येतात बाहेर म्हणे। बरं, आणखी कोणी आलं नाही आतापर्यंत काढायला? नाही। बरं, गावातले लोक प्रयत्न करत आहेत? हो। ठीक। त्यांनी जीवरक्षक चमू निघाल्याचे सांगितले, असे युवा काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर निरंजन केशवे यांनी सांगितले। झालेलं लोकल प्रशासनाचं लोकल अद्याप या ठिकाणी तहसीलदार साहेब आले होते, नुसतं आले, थोडे फोटो काढले, फोटो सेशन केले आणि चालले गेले। या ठिकाणी जर रेतीचा ढीग असता किंवा रेतीच्या गाड्या चालू असत्या तर इथं ठाण मारून बसले असते तहसीलदार साहेब। थँक्यू। मध्ये एक वडील आहे आणि मुलगा, नाव सांगा त्यांचे? भागवत रामचंद्र भंडारी, आता बाळू भंडारी आणि त्यांची सून, हे तिघे लोक अडकून आहेत। जनावर आहेत का सोबत? जनावर 8-9 जनावर आहेत तिथे, इथून दिसते बी पाहिले। त्यातले 2-3 जनावर आता वाहून पण गेलेत। स्थानिक प्रशासनाने तुम्हाला काही सतर्कतेचा इशारा दिला होता का? काल पटवारी बाबरसाहेब आले होते, गावामध्ये येऊन भेट देऊन गेलेत। बाकी समजा कोणीच आम्हाला असं काही सूचना दिलेल्या नाही। सूचना दिलेल्या नाही। स्थानिक प्रशासनाचं इथं तहसीलदार आले होते? तहसीलदार आले, फोटो काढून चालले गेले। तुम्ही फक्त फोटो पुरते? हो, दुसरं काही केलं बाकी काही केलेलं नाही। मी पण फोन लावला, माझा पण फोन उचलला नाही। शेवटी मी याच्यावर मी मेसेज पण टाकलेला की बाबा 3 लोक अटकून आहे म्हणून। माझ्या मोबाईलमध्ये मेसेज पण आहे त्याला टाकलेला, पण कोणी त्यांच्या त्यांना काढण्यासाठी काहीच केलेलं नाही। काही धडपड, कुठलीही धडपड त्यांनी केली नाही। आरएफची टीम येणार आहे असं किती? येणार आहे 6 वाजेपासून तर आता 2 वाजले, आतापर्यंत येणारच आहे। आली, धनोड्याला आली, इथपर्यंत आली, अजून पण आली। काय आहे सध्या तिथली परिस्थिती? आता खतऱ्यामध्ये, आता त्याला 6 इंच पाणी राहिलेलं आहे टेकाला। कठीण परिस्थिती आहे। आपल्याला काय म्हणायचं? मला एक म्हणायचं साहेब, सकाळपासून एनडीआर टीम इथे दाखल झालेली नाही। 2 जनावर गेलेले आहेत, आणखी बी आता फक्त अर्धा फुटा राहिलं त्याला टेकाचं। 3 जे खाली आहे ते वर उचला लागले तर त्यांचा आता फोन आहे माझ्याजवळ, आता मी लावलेला 1 मिनिटामध्ये फोन, तुम्ही बोलू शकता त्याच्या फोनवर। आता आम्ही घाबरलो म्हणत आहे। घाबरले म्हणून सांगा? हो। माझ्या माध्यमातून एवढंच माहूर प्रशासनाला विनंती आहे की निदान या भागामध्ये आपलं कर्तव्य आहे की आपण या माहूर तालुक्याचे तहसीलदार या नात्याने पालकत्व आपल्याकडे आहे, तर आपण या ठिकाणी जातीनं लक्ष द्यायला हवं होतं। पण आपण या ठिकाणी आलात, कुठल्याही प्रकारचं आपण या ठिकाणी ॲक्शन घेतलेली नाही। नुसतं येऊन फोटो काढून किंवा 4 लोकांना बोलून गेल्यानं होत नाही। या ठिकाणी जर आपलं म्हणजे मला या ठिकाणी एवढंच वाटते की खरोखरच या ठिकाणी जर रेतीच्या गाड्या चालू असते तर हे ठाण मानून बसले असते। निरंजन सर, धनोड्याला रात्रीच या तालुक्यात या ठिकाणी अद्यापपर्यंत आपल्या तालुक्यात झालेली नाही। आता कवठ्या बाजारचे 2 लोक विदर्भातली रेस्क्यू टीम आली आणि त्यांनी काढले, पण मी आता तिथं पण जाऊन आलो, पण अद्याप आपल्या माहूर तालुक्यात कुठल्याही प्रकारचं झालं नाही। कसं झालं आहे, माहूर तालुक्यातले काही गावं बिलकुल पुराच्या तडाख्यात आहे, तर अशी कुठली त्यांच्याकडून तयारी नाही? कुठली नाही। मला एवढंच म्हणायचं की आपल्या माहूर किनवट या भागाचं दुर्भाग्य आहे
की आपला माहूर किनवट विधानसभा मतदारसंघ हा आपल्या पैनगंगा नदीशी काठीशी लागून असताना खरोखर आपल्या भागाच्या नेत्यांचं कुठलंच या प्रकारे या भागाकडे लक्ष नाही. खरं म्हणजे या ठिकाणी आपल्या माहूरला एक आणि किनवटला एक रेस्क्यू टीम नदी काठी असल्यामुळं असणं आवश्यक आहे. मी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की यापुढे प्रशासनाने या ठिकाणी माहूरला एक रेस्क्यू टीम आणि किनवटला एक रेस्क्यू टीम ठेवली पाहिजे. स्थानिक प्रशासनाची अद्यापर्यंत कुठलीही मदत मिळाली नसल्याची माहिती टाकळीचे उपसरपंचांनी यावेळी दिली. तिघजण इथं अडकून पडल्याच्या घटना आहे. या संदर्भात आपण इथे किती वाजता आला होता? आज जेव्हा मी धनोडीच्या पुलावर पाणी बघण्यासाठी गेला असताना मला फोन आला की टाकळी या शिवारामध्ये नदीच्या पात्रामध्ये 3 लोक अडकून पडलेले आहे आणि 8 ते 9 जनावरं पण अडकून पडलेले आहे. मी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणजे खासदाराच्या माध्यमातून जिल्हाधिकारी SDM यांना लगेच त्वरित कारवाई करायला सांगितलं आणि त्यांनी लगेच रेस्क्यू टीम इथं पाठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी पाठवली बी. परंतु अद्याप ती रेस्क्यू टीम इथं पोहोचली नाही, कारण अनंत अडचणी रोडनं असल्यामुळे आत्तापर्यंत आली नाही. निरंजन सर, आपण कधीपासून इथे? मी सकाळी 6:30 वाजल्यापासून इथं आहे. मला ते जो भंडारे कुटुंब या ठिकाणी अडकलेलं आहे त्यांचा मला 5:30ला सकाळी फोन आला की साहेब म्हणले असं परिस्थिती आहे, आम्ही आमच्या शेतामध्ये अडकलेलो आहे, आम्हाला कुठल्याही प्रकारे तुम्ही येऊन आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करा. तर मी लागलीच इथल्या टाकळी येथील उपसरपंच देवानंद जाधव यांना लगेच फोन केला की असं आहे. लगेच अख्खं गाव या ठिकाणी आलं. मी सुद्धा आलो. आल्यानंतर मी तहसीलदारांना कमीत कमी 10 ते 15 कॉल केले, पण माननीय तहसीलदार साहेबांनी आपले किशोर यादव यांनी माझा एक पण कॉल उचललेला नाही. मी लगेच त्यानंतर या आपल्या नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय अभिजित राऊत सर यांना फोन केला. त्यांनी लगेच माझा कॉल घेतला. त्यांना मी सर्व परिस्थिती या भागाची सांगितल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या तहसीलदारांना बोलतो म्हणून सांगितलं. तरी पण कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काही झालं नाही. मग SDM आमच्या मॅडम साहेबांना SDM मॅडमला फोन लावला. त्यांनी सांगितलं की NDRFची टीम येत आहे, उमरखेडपर्यंत आहे. पण अद्याप त्या गोष्टीला जवळपास 10-10:30 वाजले होते. आता 2 वाजत आहे तरी कुठल्याही प्रकारची टीम या ठिकाणी आली नाही. मी लगेच आमचे नेते आदरणीय अशोकराव साहेबांना लगेच दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी लगेच माझा कॉल घेतला आणि त्यांनी लगेच कलेक्टर साहेबांना तशा सूचना दिल्या. त्यानंतर इथली यंत्रणा हललेली आहे. त्यानंतर यंत्रणा. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.